डॉक्टर टाक यांना खंडणी मागितल्याच्या प्रकारावर पाचोरा अहिर सुवर्णकार मंडळातर्फे पोलीस प्रशासनाला निवेदन। पाचोरा शहरातील ग्रामीण रुग्णालयात निस्वार्थ सेवा बजावणारे डॉक्टर टाक यांना अज्ञात व्यक्तीकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे। या प्रकरणामुळे पाचोरा तालुक्यातील संतापाची लाट उसळली असून सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध घटकांकडून या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पाचोरा तालुक्यातील समस्त सोनार समाज बांधवांच्या वतीने अहिर सुवर्णकार मंडळ यांच्यातर्फे पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात डॉक्टर टाक यांच्यावर झालेल्या अत्यंत गंभीर आणि अमानुष प्रकाराचा निषेध करत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। अज्ञात व्यक्तीने स्वतःला पत्रकार असल्याचे भासवत एका खोट्या नावावरून डॉक्टर टाक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या बदनामीचे षडयंत्र रचले। अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत थेट 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली। या प्रकारामुळे डॉक्टर टाक यांना मानसिक धक्का बसला असून त्यांनी तात्काळ पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा प्राथमिक तपास करत आहे। अहिर सुवर्णकार मंडळाने निवेदनाद्वारे प्रशासनासमोर पुढील प्रमुख मागण्या ठामपणे मांडल्या आहेत। पहिली, डॉक्टर टाक यांना नैतिक, मानसिक व कायदेशीर आधार मिळावा। अशा भीषण परिस्थितीत डॉक्टर टाक यांना मानसिक आधार देणं आवश्यक आहे। समाजाने आणि प्रशासनाने त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे। दुसरं, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी। फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि खंडणी यासारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे समाजात अस्थिरता निर्माण होते। अशा प्रवृत्तीला रोखण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक आहे। तिसरं, सायबर गुन्ह्यांची सखोल चौकशी व्हावी। या प्रकरणामध्ये सायबर गुन्ह्यांचा समावेश असल्याने तज्ज्ञांच्या मदतीने स्वतंत्र आणि पारदर्शक तपास होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। चौथं, समाजात जनजागृती व्हावी। अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे। त्यामुळे शासन, पोलीस यंत्रणा आणि सामाजिक संस्था यांनी संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबवावी। निवेदन देताना अहिर सुवर्णकार मंडळाचे प्रमुख सदस्य आणि पाचोरा तालुक्यातील सोनार समाजातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हा प्रकार केवळ एका डॉक्टरवर हल्ला नाही, तर संपूर्ण समाजाच्या मानसिक स्वास्थ्यावर आघात आहे। डॉक्टर हे समाजाचे आधारस्तंभ असतात आणि त्यांच्या विरुद्ध अशा नीच पद्धतीने खंडणी मागणे म्हणजेच माणुसकीच्या नावाला काळिमा फासण्यासारखे आहे। या गंभीर प्रकारामुळे पाचोरा शहरात नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे। एकीकडे डॉक्टर टाक यांच्यासारखे सेवाभावी व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात अहोरात्र मेहनत घेतात, तर दुसरीकडे अशा सेवाभावाचा गैरफायदा घेऊन त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो। ही अत्यंत निंदनीय बाब आहे। अहिर सुवर्णकार मंडळाने सादर केलेले निवेदन हे समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि डॉक्टरांसारख्या सेवाभावी व्यक्तींच्या सन्मानासाठी लढा असल्याचे अधोरेखित केले आहे। प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ आणि गांभीर्याने दखल घेऊन दोषींना अटक करून कठोर शिक्षा करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत आणि जनतेच्या मनात पोलीस यंत्रणेविषयी विश्वास निर्माण व्हावा, हीच या निवेदनामागची मूळ भावना असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे। अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।